तमाशात काम करणाऱ्या एका स्त्री नर्तकीने बरं का कीर्तन करणाऱ्या एका स्त्रीला विचारलं, तुम्ही ही कीर्तनात नाचता, आम्ही ही तमाशात नाचतो, पण तुमच्या चेहऱ्यावरती नाचत असताना प्रसन्नता दिसते, मात्र आम्हाला चेहऱ्यावरती प्रसन्नता ठेवून नाचावं लागतं. तर त्या कीर्तनकार स्त्रीने अतिशय छान उत्तर दिलं. पहा, ऐका मी काय म्हणतोय ते. तिनं सांगितलं की आम्ही जे कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी हे जे आहे ते आम्ही भगवंतासाठी नाचतो आणि तो भगवंत आमच्या चेहऱ्यावरती आनंद देतो. परंतु तुम्हाला आर्टिफिशियली तुम्ही पब्लिकच्या इच्छेप्रमाणे नाचता, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे नाचतो, तुम्ही पब्लिकच्या इच्छेप्रमाणे नाचता. आमचं नाचणं नैसर्गिक आहे, तुमचं नाचणं कृत्रिम आहे. आम्हाला मिळणारा आनंद हा कायमस्वरूपी, तुम्हाला मिळणारा आनंद तो नाहीसा होणार आहे. रामकृष्ण हरी. कशासाठी सांगितलं हे मी? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, मान्य. म्हणून जर एखाद्या ठिकाणी सप्ताह आहे आणि त्या सप्त्यामध्ये जर तुम्ही कीर्तनात कसं नाचतात त्याच्याऐवजी तुम्ही तमाशातलं नाचकाम जर सुरू केलं तर हे ठीक आहे का? नाचू कीर्तनाचे रंगी हे मान्य आहे मला, आणि कीर्तनात नाचावंच, लक्षात ठेवा. नाचावं नव्हे, कीर्तनात ब्रह्मरस अंगामध्ये शिरला की अंग आपोआप संचारतं आणि ते त्या तालावर नाचू लागतं. भगवंताला आवडतं तशा पद्धतीनं नाचकाम होतं. परंतु आता सध्या काही स्त्री कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, आलं का लक्षात, देवाला आवडेल असं नाचत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? ते असे मुरळीसारखे हात काय करणार, ध्यानात आलं, एक हात कमरेवर ठेवणार, एक हात ते वाघ्या मुरळीसारखा पुढं करणार. अरे काय हे परमार्थामध्ये चालतं का? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे चालतं का? कुठेतरी भान ठेवा ना तुम्ही. स्त्रियांनी नाचताना लक्षात ठेवा, आपल्या देहाचा कोणताही अवयव उघडा राहू नये याची खबर घेतली पाहिजे. कितीतरी व्हिडिओ तुम्हाला नाचतानाचे असे तुम्हाला पाहायला मिळतील, आणि ते विना घेणारा विनेकरी बरं का. अरे काय तुला अवतार आहे, हा काय तू हलवतोयस, काय काय क्रिया तू करतोयस, हा काय. अरे तमाशामध्ये अशा मुलांनी नाचे म्हणून जायला काय हरकत नाही. लक्षात ठेवा, हे कीर्तनाचं ठिकाण नव्हे, हे नाचण्याचं ठिकाण, हे तमाशाचं नव्हे, हे कीर्तनाचं ठिकाण आहे की जिथं ब्रह्मरूपाची प्राप्ती होते. तुम्ही त्याला साजेल अशा पद्धतीनंच नाचणं आवश्यक आहे. हा, तुम्ही उड्या मारू शकता, पावले खेळू शकता, परंतु कुठेही वारकरी संप्रदायाला कलंक लागेल अशा पद्धतीनं स्त्रियांनी पुरुषांनी, अलीकडं फार प्रथा निघाली, लक्षात ठेवा, की स्त्रीनी पुरुषाशी फुगडी खेळायची. आलं का लक्षात? जवळजवळ प्रत्येक दिंडीमध्ये महाराज जो मुख्य आहे तो स्त्रीशी फुगडी खेळतो. ही खेळावी का याच्याबद्दल मत काय आहे आपलं, बरं का. आता ह्याच्यावरती बोलण्यासारखा खूप हा विषय आहे, परंतु आपण आपल्या पत्नीशी फुगडी खेळणं ठीक आहे, येत आहे का लक्षात? भक्ताने भक्ताशी फुगडी खेळणं हेही मला मान्य आहे.
परंतु फुगडी खेळत असताना पुरुषाचं म्हणा किंवा स्त्रीचं म्हणा कुठल्याही पद्धतीचं व्यंगत्व म्हणजे नाचकाम तुम्ही जर बघितलं फुगडी खेळायच्या अगोदर जरा नाचकाम, तर हे नाचकाम परमार्थाला धरून कुठे आहे का? जुने वारकरी सुद्धा करत होते हो, नाचत होते, ते सुद्धा पावलं खेळत होते, परंतु असे पावलं खेळत नव्हते. आलं का लक्षात? हा कलियुगाचा वार आहे बरं का, लक्षात ठेवा. जगाला आवडतं ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करून नाव लौकिकासाठी तुम्ही भ्रष्ट झालेले लोक आहात. नाव लौकिक असा होत नसतो. आलं का लक्षात? देवाला आवडेल त्या पद्धतीनं नाचावं. आवर्जून नाचू कीर्तनाचे रंगी. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, कीर्तनातच नाचलं जातं, इतर ठिकाणी नाचू नये या मताचा मी नाहीये, परंतु ते आसन वेगळं आहे, लक्षात ठेवा. ज्या आसनावरती जे कार्य करायचं तेच कार्य व्हावं असं मला अंतःकरणापासून वाटतं बरं का. आणि फार मोठा ज्ञानी वगैरे असं मी कोण नाही, फक्त मला जे आढळत आहे किंवा जे अलीकड नवीन दिंड्यामध्ये दिसतंय हे प्रमाण. आता प्रश्न अनेक आहेत की एक म्हणजे काही लोकांना असंतुष्ट लोकांना बरं का, ज्यांना पुरुषी अभिमान आहे, त्यांना असं वाटतं की बाबा स्त्रीने कीर्तन करूच नये बरं का, स्त्री कीर्तनात असू नये, त्याच्यामुळं समाज हा बिघडतोय, असं बऱ्याच जणांचं मत आहे. काय आमच्या सप्त्यामध्ये स्त्री नसते, स्त्री असली तर आम्ही तिथे येत नाही, असं काय कुठल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं नाही. ध्यानात आलं का तुमच्या? पुढचा भाग आहे तो, स्त्रीने कीर्तन करावं का न करावं आणि स्त्रीला अधिकार काय असावा. परंतु ही मला जे आढळलं, लक्षात ठेवा, आवर्जून नाचावं. भगवंतही नाचत होते, परंतु भगवंत भक्तासाठी नाचत होते. ध्यानात आलं का तुमच्या? आणि भक्त हे देवासाठी नाचतात. माध्यम ठिकाणं वेगवेगळे आहेत, त्यामुळं आपण नाचकाम कशा पद्धतीनं करायचं नाचलं तरी. आणि त्यातल्या त्यात ही लहान मुलं अलीकडं माझ्या मते आईच्या पोटात 9 महिने कसे राहिले होते कोणास ठाऊक, का ते नाचतच बाहेर आले काय आय डोंट नो. परंतु हे कुठेतरी संस्कृती, आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती, हे कुठेतरी जपणं आवश्यक आहे. कारण एवढा संप्रदाय राहिलाय की जिथे काहीतरी घेण्यासारखं आहे, तर तो संप्रदाय कलंकित होऊ नये अशी अंतःकरणापासून कळणं, आणि म्हणून हा व्हिडिओ करण्याचा विपादा. लक्षात आलं तुमच्या? ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.